आशा आणि रवी शहरात राहत असत. त्यांची मुलगी सुमन 5वीत होती. रवीकडे चांगली नोकरी होती. त्यांच्याकडे राहण्यासाठी घर होतं. सुमन शाळेत जात असे. पण एक दिवस रवीचा अपघात झाला. तो साईट व्हिजिटला असताना वरून एक जड वस्तू त्याच्या डोक्यावर पडली आणि तो बेशुद्ध पडला. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले. त्या अपघातामध्ये यांचे काही नर्व्स डॅमेज झाले आहेत. ह्याच कारणामुळे त्यांचं अर्ध शरीर पॅरलाइज झालं आहे. आता हे कधीच पूर्वीसारखे चालू शकणार नाही. त्या अपघाताने आशा आणि रवीचं हसता खेळता आयुष्य उद्ध्वस्त झालं. आता आशालाच तिचं घर सांभाळायचं होतं आणि रवीची काळजीही घ्यायची होती. आशा तिच्यासाठी नोकरी शोधू लागली. ती जेवण चांगलं बनवत असे म्हणून ती हॉटेलमध्ये नोकरी शोधत होती. सर, मला नोकरी हवीये. तुम्ही काय करू शकता? मी चविष्ट जेवण बनवते. ठीक आहे, आत या. हॉटेल मॅनेजर आशाला किचन मध्ये घेऊन गेला. तुम्हाला चिकन करी बनवता येतं का? हो, येते ना. ठीक आहे, बनवा. हॉटेल मॅनेजर तिथेच उभा राहिला आणि आशा चिकन करी बनवू लागली. काही वेळात आशाची चिकन करी तयार झाली. हे घ्या सर. हॉटेल मॅनेजरने चिकन करी खाऊन पाहिली. वा, हे तर खूपच छान आहे. आम्ही कित्येक दिवसांपासून चांगला आचारी शोधतोय. शेवटी आम्हाला तो मिळालाच. तुम्ही उद्यापासून जॉईन करू शकता. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आणि हो, आम्ही तुम्हाला 15,000 रुपये पगार देऊ. हो सर. आशा खूप आनंदात होती की शेवटी तिला नोकरी मिळालीच. आशा घरी आली. ऐकले का, मला हॉटेलमध्ये आचार्याची नोकरी मिळालीये आणि पगार 15,000 आहे. आता काहीच अडचण येणार नाही. रवी आनंदात होता, पण लकव्यामुळे तो त्याचा आनंद व्यक्तही करू शकत नव्हता. वा आई, तू पप्पांची काळजी करू नकोस. जेव्हा तू कामावर जाशील तेव्हा मी पप्पांची काळजी घेईन. तुझ्याकडून हीच अपेक्षा होती मला. पण आधी तू शाळेत जायचं आणि मग येऊन पप्पांची काळजी घ्यायची. नाहीतरी मला हॉटेलमध्ये 12 वाजता जायचे. तोपर्यंत तू शाळेतून परत येशील. ठीक आहे आई. आशाच्या मनात नवीन आशा निर्माण झाली. दुसऱ्याच दिवसापासून आशा हॉटेलमध्ये आचार्याचं काम करू लागली. तिला हे काम खूप आवडत होतं. येणाऱ्या जाणाऱ्या ग्राहकांना ती पाहत असे. एक दिवस तिने पाहिलं की एक गरीब माणूस त्याच्या मुलीसोबत त्या हॉटेलमध्ये आला. अरे अरे अरे, आत कुठे चाललाय तुम्ही? जेवायला. आज माझ्या मुलीचा वाढदिवस आहे आणि तिला चिकन खायचं आहे. पण तू बिल भरू शकशील का? इथे एक चिकन डिश 200 रुपयांची आहे. काय, एवढी महाग? कुठून कुठून येतात कोणास ठाऊक. तो गरीब माणूस त्याच्या मुलीसोबत तेथून निघून गेला. हे पाहून आशाला खूप वाईट वाटलं. हे चुकीचं आहे. भलेही तो गरीब आहे म्हणून काय चांगलं चविष्ट जेवू शकणार नाही का? पण खाणार कसं? या हॉटेलमध्ये जेवणाचे भाव खूपच आहेत. एखादी स्वस्त जागा असती जिथे चांगलं जेवण मिळालं असतं तर? आशा तिच्या विचारात मग्न होती. वाटेतून येता येता आशा पाहत असे की गरीब लोक रस्त्यावर वडापाव, समोसा आणि फास्ट फूडच खात असत. गरिबांसाठी स्वस्त घरचं अन्न कुठेच मिळत नाही, असं का? आशाला ही गोष्ट सतावत होती. असो, ती तिचं काम करत राहिली आणि दर महिन्याला तिला वेळेवर पगारही मिळत राहिला. आशाने व्यवस्थित घराचा भार उचलला होता. सुमन शाळेतही जायची आणि तिच्या पप्पांची काळजीही घ्यायची. आशा हॉटेलच्या कामासोबतच घरातलंही सगळं काम करायची. सगळं काही नीट चालू होतं. मग एक दिवस आशा हॉटेलमध्ये काम करत होती तेव्हा तिने पाहिलं की मॅनेजरने एका गरीब माणसाला हॉटेलमधून धक्के मारून काढलं. हा कसा अन्याय आहे? मला काहीतरी करायलाच हवं. आशा विचार करू लागली की ती काय करू शकते. ती घरी परत आली आणि तिने सगळी घटना तिच्या मुलीला सांगितली. मला अजिबात आवडलं नाही जेव्हा एखाद्या गरीबासोबत असं घडतं. रस्त्यावर सुद्धा चांगलं चविष्ट पौष्टिक जेवण मिळालं असतं तर? जे गरीब लोक खाऊ शकतील
रोडवर तर फक्त फास्ट फूडच्या गाड्या लागतात. आई, तू स्वतःच चविष्ट पदार्थांची गाडी का लावत नाहीस? म्हणजे तू शेफ आहेस आणि तुझे पदार्थ खूप चविष्ट असतात आणि पौष्टिकही. जर तू गाडीवर तुझे पदार्थ विकलेस तर गरिबांना चांगले पदार्थ खायला मिळतील. तशी आयडिया तर चांगली आहे आणि माझ्याकडे सध्या थोडी रक्कमही आहे. मी माझ्या पदार्थांचे भाव एवढे कमी ठेवेन की गरीबातला गरीब मनुष्य ते खाऊ शकेल. बरोबर. आशा तिच्याकडे असलेले पैसे मोजू लागली. आशाने त्या पैशातून एक हातगाडी आणि काही डबे विकत घेतले. आई, आपण या डब्यांचं काय करणार आहोत? या डब्यात आपण पदार्थ ठेवणार. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी आशाने सकाळीच पदार्थ बनवायला सुरुवात केली. आई, एवढं जेवण? हो सुमन, हे बघ, स्टीम राईस, जिरा राईस, वरण, 2 भाज्या, चिकन आणि हे पनीर. वा, पण तू याचे भाव काय ठेवणार? व्हेज थाळी 20 रुपये प्लेट, पनीर थाळी 40 रुपये प्लेट आणि चिकन थाळी 50 रुपये प्लेट. वा, मग तर कोणीही तुझ्या गाडीवर चविष्ट पदार्थ खाऊ शकेल. नक्कीच. आशाने सगळ्या डब्यात जेवण भरलं आणि ती हातगाडी घेऊन निघाली. तिने तिची हातगाडी एका फॅक्टरीच्या बाहेर लावली. चविष्ट घरी बनलेले पदार्थ, व्हेज थाळी, पनीर थाळी, चिकन थाळी. आशाला पाहून 2 मजूर आपसात बोलत होते. चिकन थाळी खूप महाग असेल ना? हो. नाही दादा, अजिबात महाग नाहीये. चिकन थाळी 50 रुपये. बस मला एक चिकन थाळी द्या. आणि पनीर थाळी कितीची आहे? पनीर थाळी 40 रुपये आणि व्हेज थाळी 30 रुपये. वाह ताई, एवढं स्वस्त. मला एक पनीर थाळी द्या. त्या दोन्ही मजुरांनी जेवण घेतलं आणि त्यांना पाहून फॅक्टरीतले आणखी काही मजूर आशाच्या चालत्या फिरत्या हॉटेलवर जेवायला येऊ लागले. काही तासातच तिचं सगळं जेवण संपून गेलं. ती निघणारच होती तेव्हाच एक मजूर धावत तिच्याकडे आला. ताई, उद्या पुन्हा इथे या. हो, आता रोज येईन. आशा आनंदात होती की तिचं जेवण लोकांना आवडत होतं. हॉटेलमध्येही हेच जेवण बनवत होते, पण इथे जेव्हा सामान्य लोक माझं जेवण घेऊ शकतायत तर मला वेगळंच समाधान मिळतंय. भलेही फायदा कमी असेल पण आनंद खूप आहे. आशा रोज फॅक्टरीच्या बाहेर येऊन जेवण विकायची. तशीच ती आणखीही बऱ्याच ठिकाणी जेवण विकू लागली. तिच्या जेवणाची मागणी वाढली होती आणि तिची मिळकतही. तिने तिच्यासोबत आणखी 2 बायकांना कामावर ठेवलं होतं. आता त्या तिघी मिळून जेवण बनवत होत्या आणि एकाऐवजी 3-3 गाड्यांवर जेवण विकलं जाऊ लागलं. असं करत करत शहरातल्या प्रत्येक कोपऱ्यावर चविष्ट आणि पौष्टिक जेवण मिळू लागलं. आशाची एक सुरुवात आता हळूहळू मोठा बिझनेस बनू लागला होता. आई, आता तू एक हॉटेल टाकायला हवंस. माझे हॉटेल आहेच की, ते पण एवढे चालते फिरते हॉटेल, जिथे प्रत्येक गरीब चविष्ट आणि पौष्टिक जेवण जेवू शकतो, तेही जास्त पैसे खर्च न करता. ते तर आहेच. आशाने फक्त तिची परिस्थितीच बदलली नाही तर तिने एक नवीन पाऊल उचललं. रोडवर चविष्ट आणि पौष्टिक जेवण विकायचं आणि तिचं चालतं फिरतं हॉटेल यशस्वी झालं.